नमस्कार. स्वागत आहे तुमचं होमिओपॅथी विथ डॉक्टर चौधरी या चॅनलवर. तर आज आपला टॉपिक आहे ॲफोरिझम नंबर 2. द हायेस्ट आयडिया ऑफ क्युअर इज रॅपिड, जेंटल अँड परमनंट रिस्टोरेशन ऑफ द हेल्थ or removal and annihilation of the disease in its whole extent in the shortest, most reliable and most harmless way on easily comprehensible principles. याचा सोपा मराठीमध्ये अर्थ आज आपण समजून घेणार आहोत. तर जे डॉक्टरांचं ध्येय असतं ते म्हणजे रुग्णाला शक्य तितक्या लवकर सौम्य पद्धतीने आणि कायमस्वरूपी म्हणजे मुळापासून बरं करणे. बरोबर. तर या ॲफोरिझममधला प्रत्येक शब्द आपण एक एक करून समजून घेऊयात. नंबर 1, रॅपिड म्हणजे जलद उपचार. जे पेशंट आहेत त्यांना अनावश्यक विलंब न करता शक्य तितक्या लवकर आराम मिळायला हवा. म्हणजे घाईघाई न करून तर औषधांमुळे होणारा लवकरात लवकर आणि मुळापासून उपचार करणे. नंबर 2, जेंटल म्हणजे सोपे उपचार. उपचारांमध्ये रुग्णांना त्रास, वेदना किंवा गंभीर उपचारांमुळे जो काही दुष्परिणाम होतो तो होऊ नये. म्हणजे होमिओपॅथीमध्ये कमीत कमी औषधाने शरीराच्या नैसर्गिक जे व्हायटल फोर्स आपण नेक्स्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी अजून डिटेलमध्ये कळतील की उपचार शक्तीला चालना देण्यावर जास्त भर दिला जातो. तिसरं म्हणजे परमनंट म्हणजे कायमस्वरूपी, की जे लक्षणं आहेत ते फक्त दाबून व्यवस्थित करणे म्हणजे आजार पूर्णरित्या बरं होतं आहे असं नाही, तर ते रोगाच्या मूळवर उपचार करणे ज्याच्यामुळे होमिओपॅथीने पूर्ण आजार तुमचा व्यवस्थित होऊ शकतो. 4th म्हणजे रिमूव्हल ऑफ डिसीज इन इट्स होल एक्सटेंट. जे पेशंटची तक्रार नाही किंवा जर संपूर्ण व्यक्ती विचारात घेतला जायला हवा म्हणजे जसं की शारीरिक, मानसिक आणि भावनिक लक्षणांवर देखील त्याचं जे साईन सिम्पटम्स आहेत त्याच्यावर लक्ष देऊन त्यांचा उपचार जो आहे तो होमिओपॅथीनं व्यवस्थित आणि पूर्णरित्याने बरा करायला हवा. तो या लाईनमध्ये आपल्याला समजतं. 5th नंबर म्हणजे मोस्ट रिलायबल अँड हार्मलेस वे. जो रुग्णाचा उपचार आहे तो सुरक्षित, कमीत कमी हानिकारक असावा. रुग्णांचे जो आरोग्य आहे त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण शरीराचं एक संरक्षण असलं पाहिजे, म्हणजेच हा उपचाराचे लक्षण आहे. 6 म्हणजे इझिली कम्प्रेन्सिबल प्रिन्सिपल्स. उपचार हा स्पष्ट, लॉजिकल, वैद्यकीय तत्वांवर आधारित असायला हवा. हॅनिमॅन यांनी प्रत्येक उपचारामागे निश्चित तत्व मांडलेली आहे. सो या सगळ्या गोष्टीचं एक सारांश म्हणजे ॲफोरिझम 2 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की उपचार जो आहे तो जलद, सौम्य, कायमस्वरूपी, सुरक्षित आणि वैज्ञानिक तत्वांवर आधारित हवा. जर तुम्हाला ऑर्गॅनॉनमधील पुढील ॲफोरिझमचे असेच सोपे मराठीत स्पष्टीकरण हवे असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.